जेव्हा आपण आंबेडकरी विचारांच्या विषयी काही बोलू जातो तेव्हा अण्णाभाऊ साठेंची आपल्याला आठवण होते, वामनदादा कर्डकांची आठवण होते. या सगळ्या मंडळींनी आपल्याला हा जय भीमचा मंत्र पुन्हा पुन्हा आपल्याकडून गिरवून घेतलेला आहे. जग बदल घालून घाव, सांगून गेले मला भीमराव. हे जेव्हा शब्द आपण ऐकतो तेव्हा मला वाटतं एक अख्खा इतिहास आपल्या डोळ्यासमोर पुन्हा एकदा ताजा होत असतो. आणि समतेचा मंत्र भीमरावांनी आपल्याला कसा दिला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला कसा दिला हे सांगत असताना ते म्हणतात, एकजुटीच्या या रथावरती आरूढ होऊन चल बापुडती, नव महाराष्ट्रा निर्मुन जगती, कर प्रकट निज नाव, जग बदल घालून घाव, सांगून गेले मला भीमराव. आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांना विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करावं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही बाबासाहेबांचे पायी भारतरत्न घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समता महोत्सवाच्या निमित्ताने ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आजचा देदीप्यमान सोहळा या ठिकाणी पार पाडला जातो आहे, ते याच विचाराचे पायीक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार. अजितदादाने आज समता महोत्सवाच्या दिवशी ज्यांची समता अधिक अधोरेखित केली ते राज्याचे नवे मंत्री छगनरावजी भुजबळ, नवाब मलिक, आमदार सना मलिक, जिशान, कार्यक्रमाचे आयोजक, माझे सहकारी सिद्धार्थजी कांबळे, त्यांचे सर्व प्रदेश सहकारी मुंबईचे, ज्यांना आज आपण आदरपूर्वक या ठिकाणी समता पुरस्काराच्या निमित्ताने सन्मानित करतो आहोत. ते जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ, शिक्षणतज्ञ डॉक्टर नरेंद्र जाधव, ज्यांच्या उत्कृष्ट अभिनयाने सारा प्रेक्षक वर्ग नेहमीच सतत मोहित राहिला, ते अभिनेते मिलिंद शिंदे. आंतरराष्ट्रीय स्तरावरती बौद्ध प्रसारक म्हणून ज्यांची कामगिरी उत्तुंग आहे ते भदंत आर आनंद. आंबेडकरी चळवळीचे साहित्यिक संकलक रमेशजी शिंदे. सामाजिक कार्यकर्ता श्रीमती संध्याताई पानसकर, श्रीमती प्रियदर्शिनी जाधव. माझे सर्वच उपस्थित सन्मान्य सहकारी ज्यांचा दैदीप्यमान कार्यक्रम आपण या ठिकाणी अनुभवतो आहोत, भीमगीतांचा आदर्श शिंदे, त्यांचे सर्व शिंदेशाही ग्रुप. प्रचंड उत्साहाच्या वातावरणामध्ये जमलेल्या माझ्या तमाम नागरिक बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, सुरुवातीलाच आपल्या सर्वांना जय भीम. सिद्धार्थ आणि त्याच्या सर्व टीमचं मी सुरुवातीलाच मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की आम्ही बाबासाहेबांचे पायीक अशापैचा एक उपक्रम, सामाजिक चळवळीचं उद्याचं भवितव्य घडवण्याच्या दृष्टिकोनातून ज्या विचाराची आवश्यकता अधिक अधोरेखित करण्याची गरज आहे, असा आज आपण उपक्रम या ठिकाणी अतिशय उत्तम पद्धतीने साजरा करतात. घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच माझ्यासारखे कार्यकर्ते या व्यासपीठावरती या ठिकाणी बोलू शकले, उपस्थित राहू शकले. याचा एक जाज्वल्य अभिमान लोकसभा सदस्य या नात्याने मला निश्चितपणे त्या ठिकाणी डॉक्टर नरेंद्र जाधव साहेब असतील, ज्यांची पुस्तकं आपण जर काय पाहिली, वाचली, त्याचं चिंतन आणि मनन करण्याचा प्रयत्न केला, तर या साऱ्या भीम साहित्याच्या माध्यमातून घडलेलं संबंध विचाराचं मंथन देशभरामध्ये जगभरामध्ये हे आपल्याला निश्चितपणाने अनुभवायला मिळतं. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जलक्षेत्रामध्ये, जलविद्युत क्षेत्रामध्ये केलेली कामगिरी ही सुद्धा स्वतंत्र भारताच्या दृष्टिकोनातून खूप प्रेरणादायी त्या ठिकाणी निश्चितपणे ठरली. याचा अभिमान आपल्याला सर्वांनाच म्हणून त्या ठिकाणी छत्रपती शिवराय या देशाचे, अवघ्या देशाचे मानबिंदू, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्या विचारधारावरतून तुम्ही आम्ही सर्वजण वैचारिकदृष्ट्या चालत असतो, मार्गक्रमण करत असतो, हा विचार महाराष्ट्रामध्ये अधिक दृढ करण्याचं काम दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण निश्चितपणाने वर्षानुवर्ष त्या ठिकाणी करतात. पण मला खचितच या गोष्टीचा जाधवसाहेब अभिमान आहे की पुणे विद्यापीठाचे कुलगुरू या नात्याने तुमची केलेली कामगिरी, शिक्षण साहित्य क्षेत्रामध्ये आपण बजावलेली उत्तुंग पद्धतीची अशी वेगवेगळ्या घटनांच्या माध्यमातून या संबंध महाराष्ट्राला आणि देशाला दिलेलं आपण मार्गदर्शन, त्याबरोबरच नीती आयोगाचे म्हणजे त्यावेळेचे नियोजन आयोगाचे सदस्य म्हणून, राज्यसभा सदस्य म्हणून तुम्ही या संबंध केवळ चळवळीला नव्हेच तर महाराष्ट्र देशाच्या स्वातंत्र्याच्या नंतरच्या उभारणीमध्ये आपलं योगदान खूप मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी निश्चितपणे राहील. पण आम्हा सारांच्या वतीने आपल्याला उदंड आयुष्य लाभोस, पण आपली प्रखर विचारधारा, ज्या विचारधारेवरचं मूल्य आधारित ठेवून आम्हाला सर्वांनाच पुढच्या कालावधीमध्ये वाटचाल करायची आहे. लिखाणाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने आपण निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, हे आपलं काम निश्चितपणे अजोड पद्धतीने त्या ठिकाणी राहील. आपल्या लिखाणाच्या बद्दल बोलण्या इतका मी मोठा नाही, पण मला विश्वास वाटतोय की अलीकडच्या कालावधीमध्ये घडलेल्या घटना असतील, आंतरराष्ट्रीय स्तरावरती घडलेल्या घटना असतील, या सर्वच बाबतीमध्ये अभ्यासपूर्ण विवेचन करण्याची ताकद असणारं एक नेतृत्व आज आम्हाला सन्मानित करण्याचं आम्हाला भाग्य मिळतं आहे. याचा मनापासून आनंद या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करू इच्छितो. मिलिंदजी, आपला अभिनय पाहणं आम्हाला सर्वांनाच आनंदाने नेहमीच ठरत आलं. आज सिद्धार्थने आपल्याला या ठिकाणी बोलवलं. खरं वेळ अपुरा आहे ना, तर एखादं झलक दाखवा अशी सुद्धा तुम्हाला मी विनंती केली असते. आणि मगाशी जसं आदर्शच्या गाण्याने संबंध सभागृह ज्या पद्धतीने उत्साहित राहिलेलं होतं, तो पुन्हा एकदा उत्साह आपल्या या
सिद्ध असतं अभिनयाच्या माध्यमातून आम्हाला निश्चितपणाने त्या ठिकाणी पाहायला मिळालं असतं. आपण अशाच पद्धतीचं अभिनय क्षेत्रातलं काम पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा सतत चालू राहावं. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नव्हे असतं या कलेच्या क्षेत्रामधलं आपलं अभिनयाचं कौशल्य नव्या पिढीला सुद्धा त्या ठिकाणी समजावं आणि या अभिनय क्षेत्रात असलेले वेगवेगळे पुरस्कार यापूर्वी सुद्धा मिळाले असतील. आणखी वेगवेगळ्या पुरस्कारांनी सुद्धा आपल्याला सन्मानित करण्याचं भाग्य लाभावं अशी अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी व्यक्त करतो. भदंत आर आनंद यांच्या विचाराशी जवळीक साधण्याचं काम मला मधल्या कालावधीमध्ये मिळालं. ज्या वेळेला आम्ही सगळेजण चाचपडत होतो की नेमकी वाटचाल करत असताना काय विचाराच्या आधारित आम्हाला वाटचाल करायची आहे, आमच्या मनामध्ये ते विचार अधोरेखित होतेच, पण समाजामध्ये व्यापक अर्थाने ज्या वेळेला शासकता निर्माण करण्याचा प्रयत्न झाला त्यावेळेला भदंतजी तुम्ही आमच्या सोबत आलात आणि आमच्यासाठी ज्या पद्धतीने उभ्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही पदक्रमण केलं त्याच्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मनापासून या ठिकाणी आभार मानू इच्छितो आहे. बौद्ध उपासक म्हणून तुम्ही साऱ्या समाजाची केलेली सेवा इतर सर्व समाजासाठी सुद्धा प्रेरणादायी ठरणार आहे. ते अलौकिक असं कार्य पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी सुरू राहावं. अवघं 85 वय असलेले रमेश शिंदे आंबेडकरी साहित्याचे संकलक आहे. मगाशी समीराने या ठिकाणी सांगत असताना आवर्जून उल्लेख केला. त्यांनी अशा पद्धतीचं संकलन केलेलं आहे की नव्या पिढीला ज्या वेळेला आंबेडकरी साहित्याच्या बद्दल लिहावं असं वाटतं त्याला यांनी संकलित केलेलं साहित्य त्यांना त्या ठिकाणी उपयोगाला पडतं. म्हणजे जसं स्पर्धा परीक्षेसाठी अनेक वेळेला अभ्यासिका उपलब्ध असतात, मला असं वाटतं आपण आमच्या या आंबेडकरी चळवळीची एक अभ्यासिका आहेत असं जर का मी गौरवार्थाने या ठिकाणी म्हटलं ते काही चुकीचं त्या ठिकाणी ठरू शकणार नाही. पण आपल्याला हे उदंड आयुष्य लाभावं, आपलं शतक त्या ठिकाणी पूर्ण व्हावं आणि साहित्य चळवळीमधलं संकलनाचं आपलं अजोड कार्य नव्या पेरणीला निश्चितपणाने प्रेरणादायी ठरावं अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. संध्याताई आपण प्रियदर्शनी ताई आपणही ज्या पद्धतीने समाजाला एका वेगळ्या मार्गावरती नेण्याचा प्रयत्न करतात, समाज जागृती करण्याची आवश्यकता ज्यावेळेला असते, समाजातली अस्वस्थता वाढत चालत त्याच्यातून अनेक वेगवेगळ्या घटना ज्यावेळेला घडत असतात ज्या आपल्या समाजासाठी पोषक नाही आहेत, आजच्या विचारासाठी पोषक नाही आहेत, अशा वेळेला झोकून नेऊन या वयामध्ये सर्व समाजाला संघटित करण्याचं काम आपण जे काय उल्लेखनीय पद्धतीचं करतात या दोन्ही भगिनींचं मी अंतःकरणापासून या ठिकाणी अभिनंदन करू इच्छितो आहे. आपलंही समाज क्षेत्रातलं कार्य अशाच पद्धतीने उदंड त्या पद्धतीने राहत राहावं. सिद्धार्थ मागे आपण कार्यक्रम ठरवला होता परंतु पहिलगामचा ही घटना घडल्याच्यानंतर आपण तो स्थगित केला. पुन्हा एकदा त्याच उत्साहाने, तुमचाही उत्साह चांगलाच आहे. तुमच्या समेत काम करणाऱ्या आमचे आमदार सना मलिक आहेत या ठिकाणी, निशांत सुद्धा आहे, संतोष असेल, कप्तान मलिक असतील, संजय तटकरे असतील, माझे वेगवेगळे या परिसरामध्ये काम करणारे नंदकुमार काटकर, महेंद्र पानसरे, अर्षद अमीर, बिबू भुगे, हुझैफा इलेक्ट्रिकवाला या सर्वांच्या सहभागातून एक आजचा नेत्रदीपक असा सोहळा या ठिकाणी पाहायला मिळाला. आपल्याला एवढीच विनंती माझा सूचना आहे की हा समता महोत्सव या वर्षापुरता सीमित राहता कामा नये. चंद्र सूर्य तारे असेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा अजितदादांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीने आपण चालू ठेवण्याचा प्रयत्न करतो आहोत त्याच्यातला वार्षिक आपला कार्यक्रम हा समता महोत्सव या विचाराचा गौरव करणारा महोत्सव हा पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा सतत चालत राहील असा विश्वास व्यक्त करतो. आपल्या सर्वांना अंतःकरणापासूनच्या शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.